आता असं सांगितलेलं आहे की हे जर का असं चालू राहिलं तर याचे परिणाम वाईट होतील, भोगावे लागतील. आणि अर्थातच थिएटरवाले सगळे आपले मित्र असतात, त्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये अशी अपेक्षा असते. आपल्यापैकी कुणालाही इजा होऊ नये ही एक महत्त्वाची गोष्ट असते. आणि अर्थातच या चित्रपटात काम केलेले त्याच्या आजूबाजूचे सगळे लोक इथे उपस्थित आहेत, यांच्यापैकी कोणालाही इजा होऊ नये अशी एक माफक अपेक्षा आहे. मी आता याच्या आधी ह्या संदर्भातच काही लोकांशी बोलून आलो आहे आणि त्या सगळ्यांनी असा एक सुजाण सल्ला या टीमला दिलेला आहे की चित्रपटाचं नाव बदला, कशाला तुम्हाला हवं आहे अक्कावरसे. यांनी ते मान्य केलं आहे की चला आपल्या सगळ्यांना याच्या संदर्भात प्रचंड त्रास होतो आहे, पण ते मी अत्यंत खेदाने सांगतो की आजचा हा शो आपल्याला रद्द करावा लागतो आहे. या ॲब्सोल्युटली आता तुमच्यापैकी काही लोक याच्यात नाही म्हणू शकतात, पण ज्यांना असं वाटतंय, कारण आता तिथे जे आपण बघतो आहात तर जे चाललं आहे ते ज्यांना हवं आहे त्यांना सांग की आणि भास्कर तुम्ही चालता नाही, हे सगळं मान्य आहे, याच्यापैकी प्रत्येक गोष्ट मान्य आहे. पण आपल्यालाही माहिती आहे की लाईट घेतल्यानंतर आपण घरी जातो आणि नंतर ज्यांना धरलं जातं तेव्हा मग त्याला आज दुर्दैवाने आमच्या चित्रपट सृष्टीतला एकही माणूस या संदर्भात बोलायला आलेला नाही. आणि त्यांनी सांगितलंय आता असं काहीही करायचं नाही, सिनेमाचं जे नवीन नाव असेल तेही या नावाशी रिझल्ट असेल असं कुठलंही ठेवायचं नाही. आणि त्याच्यानंतर जो ऐका मी तसंही नाही, त्यांचा आत्ताचा शो, कारण आता हे सगळंच आता कोणीच डीलच्या मोडमध्ये नाही. आत्ता सगळाच मुद्दा असा आहे की हे सगळं थांबवा, नाव चित्रपटाचं बदला आणि जरूर चित्रपट दाखवा. हे त्यांचे आपल्यावरती उपकार आहे. आपण त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवूया की त्यांनी एवढे उपकार आपल्यावरती दाखवले आहेत. पिक्चर